नागपुर में दोस्ती बनी दुश्मनी, शिकायत से भड़की रंजिश, चाकू हमले में युवक गंभीर घायल। नागपुर के जरीपटका पुलिस स्टेशन क्षेत्र से एक गंभीर आपराधिक मामला सामने आया है, जहां दो पुराने दोस्तों के बीच मामूली विवाद ने हिंसक रूप ले लिया। जानकारी के अनुसार फरियादी अमोल उर्फ प्रलय सिद्धार्थ मेश्राम और उसका दोस्त उदय संतापे के बीच पहले किसी बात को लेकर मारपीट हुई थी, जिसके बाद अमोल ने जरीपटका थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस में शिकायत दर्ज होने से नाराज आरोपी उदय संतापे ने फरियादी से इसी बात को लेकर विवाद किया कि उसने थाने में शिकायत क्यों की। इसी रंजिश में आरोपी ने अमोल पर चाकू से हमला कर दिया, जिससे वो गंभीर रूप से घायल हो गया। घायल अवस्था में अमोल को तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। घटना की सूचना मिलते ही जरीपटका पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को हिरासत में ले लिया। पुलिस ने इस मामले में बीएनएस की संबंधित धाराओं के तहत अपराध दर्ज कर लिया है और मामले की आगे की जांच जारी है। पुलिस अधिकारियों के अनुसार कानून व्यवस्था बनाए रखने के लिए इस तरह के मामलों में कड़ी कार्रवाई की जाएगी और दोषियों को बख्शा नहीं जाएगा। नागपुर से अब्दुल शेख की खास रिपोर्ट। फिर्यादी आहे अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम, मुंबई 32 वर्ष, राहणार अंगुलीमाल नगर। त्याचा मित्र आहे उदय किशोर संतापे म्हणून, राहणार वरपाकाड। यांचा 17 तारखेला भांडणं झाले होते। यांच्यामध्ये तो जो आरोपी आहे यामध्ये असला उदय संतापे यांनी त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनच्या रिपोर्टला रिपोर्ट दिली होती। तर काल तारखेला जो यामधला फिर्यादी आहे अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम, हा त्याच्याकडे ऑटो घेऊन गेला त्याच्या ऑटोने, आणि ऑटो रात्री 9:30 वाजता दरम्यान गेल्यानंतर त्याला विचारला की तू माझ्या विरुद्ध का रिपोर्ट दिली। ऑटोत बसून नंतर ते समोरच्या सीटवर बसून चर्चा करत असताना तो रिपोर्ट का टाकली। एकदम जो उदय संतापे त्याच्या मित्र चिडला आणि शिवीगाळी केली आणि त्याचे कडून लोखंडी चाकू काढून मग त्याला फसलीवर हमला केला। मग पुढे ज्याचा हमला केल्यानंतर हा ऑटो चालवत असताना भीम चौकापर्यंत गेले। त्या ठिकाणी मग त्यांची आई पण ऑटो थांबला आणि तो खाली उतरला ऑटो। त्या दरम्यान त्याची आई आली आणि मग आईने पण त्याच्यात हे केलेलं आहे, म्हणजे आरोपीला सपोर्ट केला म्हणून तो आई आणि दोन्ही जो मुलं आहेत त्याचे हे आहेत सिद्धार्थ परला अमोल उर्फ परला सिद्धार्थ मेश्राम याच्या विरुद्ध मग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला उपचारकामी मे हॉस्पिटल येथे नेण्यात आले आणि त्याचा उपचार मे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहे। सध्या पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 31/2025 कलम 352 118 135 बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सध्या तो जखमी जो आहे फिर्यादी तो जखमी आहे आणि तो मे हॉस्पिटल येथे उपचार करत आहे। त्याचे उपचार संबंधी डॉक्युमेंट हस्तगत करून पुढील अजून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सध्या गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचे तपास हे एपीआय मोरखडे करत आहेत, त्यांच्याकडे प्रकरण तपासावर आहेत। यामध्ये मग पुढील कायदेशीर कारवाई मार्गदर्शन घेऊन वरिष्ठांचे करण्यात येत आहेत। कलमवार करून जसे इंजुरी रिपोर्ट प्राप्त होईल, प्राथमिक जे इंजुरी आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून इंजुरी रिपोर्ट प्रमाणे जर ग्रीवियस आपल्याला त्याच्यामध्ये जर रिपोर्ट भेटली तर कलमवार करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, मार्गदर्शन घेऊन वरिष्ठांचे।